तर हाय गाईज, नमस्कार. परत एकदा नवीन ब्लॉग करतो आपण. सेकंड ब्लॉग कालचा टाकलाय, कालचा पेजला अपलोड केला, खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. तर त्याच्यासाठी धन्यवाद एकदा. आणि आता आपण चाललेलो आहेत मांडवण्याला. बलून डेकोरेशनचीच ऑर्डर आहे. तर आता आपण पहिले जाऊ गोडाऊनला. गोडाऊनशी सामान घेऊन आपले बॅनर घ्यायचे आहेत. बॅनर घेतल्यानंतर सनीला घ्यायचं आहे. सनीला घेतलं की आपण डायरेक्ट लोकेशनवर पोहोचू आणि काम चालू करू. चला. तर गोडाऊनशी मी काही जास्त घेतलं नाही, फक्त बलूनच घेतले आणि निघालो. नंतर समजलं की कर्टन राहिला घरी. परत घरी कर्टन घ्यायला आलेलो. कर्टन घेतला. मग लगेचच आपल्या बॅनरवाल्याकडे अतुलदादाकडे पोचलो आपण. अतुलदादा पण नशीब की होता. त्याला मागडा मला 100% वाटलेलं अतुलदादा काहीतरी बोलणार. तर आपण सनीला अगोदरच कॉल करून सांगितलेलं की खाली येऊन थांब बाबा, कारण ऑलरेडी भरपूरच टाईम झाला होता. मला सनी आलेलाच शायनिंग दाखवत होता. तर सनीला कॉल केल्यासारखं सनीने जास्त टाईमपास नाही केला दरवेळेसारखा. आला लगेच बिचारा. आणि तर आपल्याला डिक्सलमध्ये थोडंसं काम होतं. दादाकडं गोडाऊनची चावी होती. दादाची गाडी बघा बाहेरच लावले. बघतो इथं दादा समोरच. दादा जामच खुश दिसत होता, जामच हसत होता. तर लगेचच गोडाऊनला पोचलो. आल्याच पायाला लागलं. तर जास्त काही घ्यायचं नव्हतं, फक्त एक 4 फ्रेम घ्यायच्या होत्या आणि 2 कटआउट घ्यायचे होते. त्यामुळं लगेचच आम्ही निघालो तिथून. तर आम्ही लगेचच पोचलो. जास्त काही वेळ नाही लागला आम्हाला, कारण जवळच होतं तिथे. तर डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. आता लास्टला मी फायनल रिझल्ट टाकतो. थोडं बघा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.